नमस्कार मंडळी, सुमित्रा आर्यन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भागवत एकादशी निमित्त स्पेशल खिचडी। तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला साबुदाण्याचे तांदूळ धुवून घ्यावे लागतील। ते व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून साबुदाण्याच्या वरती अर्ध बोट होईल एवढं पाणी ठेवा आणि ओव्हरनाईट ते भिजत घाला। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे घेऊन ते असे गरम परतवून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित तयार होईल। या ठिकाणी शेंगदाणे तुम्ही जेव्हा परतवून घ्याल त्यानंतर त्याची साल काढायला विसरू नका। तर या पद्धतीने तुम्ही साल काढून घ्या आणि ती पाखडू साल व्यवस्थित बाजूला करून घ्या आणि शेंगदाणे मस्तपैकी अशी सुटसुटीत करून घ्या। त्यानंतर हे सर्व शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तुम्ही ते बारीक करून घ्या व्यवस्थित। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शेंगदाणे एकदमच बारीक नाही करायचे, तुम्हाला ते थोडेसे बारीक आणि जाड अशा पद्धतीने ठेवायचे, जेणेकरून तुमची खिचडी व्यवस्थित तयार होईल। आता इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट बारीक बनवून घेतलेला आहे, मऊसर आणि थोडासा जाड ठेवलेला आहे। आता या ठिकाणी मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या अंदाजानुसारही मिरच्या घेऊ शकतात। त्यानंतर त्याच मिक्सरमध्ये मी ते बारीक करून घेतलेल्या आहेत। मिरचीची पेस्ट टाकल्यामुळे खिचडीला आणखीन चव येते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साबुदाणे तांदूळ किती फुलून आलेले आहेत। जेव्हा तुम्ही ही प्रोसिजर चालू करता तेव्हाच तुम्ही 7 ते 8 बटाटे किंवा तुमच्या अंदाजानुसार बटाटे उकडायला टाकायचे आणि बटाटे उकडून तयार झालेले आहेत। या ठिकाणी बाजूलाच मी कढई तापवायला ठेवली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। आता तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसारच ॲड करा, जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे। आणि त्यानंतर तेल पसरवून घ्या, जेणेकरून तुमची खिचडी बाजूला लागणार नाही। तर सर्वीकडे अशी व्यवस्थित पसरवून घ्या तेल। जर कोणाला हवं असेल तर ते तुपातही खिचडी बनवू शकतात। या ठिकाणी मी वाटलेल्या मिरचीचं वाटण ॲड केलेलं आहे, तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा ॲड करू शकता जर तुम्हाला हवा असेल। त्यानंतर ही खिचडी मी अशी सुट्टी करून घेतलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये ॲड केली आहे। व्यवस्थित तुम्ही खिचडी सुट्टी करून घ्या आधी आणि त्यानंतरच ॲड करा, म्हणजे खिचडी तुमची सुट्टी होईल। त्यानंतर हे मिश्रण आता एकजीव करून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करा। मी इथे 1.5 चमचा मीठ टाकणार आहे। आता या ठिकाणी मी 1.5 चमचा मीठ ॲड केलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता। खिचडी बनवताना तेलाचं प्रमाण थोडंसं अधिकच हवं, कारण की खिचडी खाली लागत नाही। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की मंद आचेवर तुम्ही खिचडी परतवायला ठेवा, जेणेकरून ती खाली लागणार नाही। आता मी यामध्ये जो आपण कूट तयार केलेला होता शेंगदाण्याचा तो ॲड केलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर काय होतं की तुमची खिचडी सुटसुटीत बनते आणि अशी व्यवस्थित तयार होते आणि खायलाही चविष्ट लागते, खरपूस लागते। त्यामुळे शेंगदाण्याचा कूट ॲड करणं हे अति महत्त्वाचं आहे। या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की खिचडी जी आहे ती मध्यम आचेवरच तुम्ही गरम करा, त्यामुळे काय होतं की ती खरपूस बनते आणि ती खाली लागतही नाही किंवा खिचडी जळत नाही। साबुदाणा हा हलका, सात्विक आणि पचायला सोपा, उपवासाच्या दिवशी ऊर्जा देणारा असतो, म्हणून आपण साबुदाण्याची खिचडी उपवासाला बनवतो। साबुदाण्यात स्टार्चचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे दिवसभर उपाशी राहूनही थकवा जाणवत नाही। शेंगदाणे, बटाटे प्रोटीन, कार्बोहायड्रेट शरीरासाठी संतुलित आहार देतात, त्यामुळे उपवासासाठी हा आहार उत्तम मानला जातो। ही डिश लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे। या ठिकाणी जेव्हा तुम्ही खिचडी गरम करायला ठेवता तेव्हा ती परतवत राहायला हवी, नाहीतर ती खाली लागण्याची शक्यता असते। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती सुटसुटीत आणि सुंदर खिचडी तयार झालेली आहे। जेवढी ही खिचडी दिसायला खमंग दिसते तेवढीच खाण्यासाठी रुचकर झालेली आहे। आता या ठिकाणी खिचडी तर तयार झाली आहे, आपण पाहूया बटाट्याचा पातळ रस्सा कसा बनवायचा। तर जे उरलेलं वाटण होतं ते वाटण मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्या वाटणमध्ये आता मी कुटलेले थोडेसे शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे। आता या ठिकाणी गरजेपुरता मी शेंगदाण्याचा कूटही ॲड केला आहे। व्यवस्थित कूट आणि जे आपण वाटण तयार केलेलं मिरचीचं ते ॲड करून त्याच्यामध्ये मीठ ॲड करून ते आपण परत एकदा मिक्सरला लावून घेणार आहोत। मिक्सरला लावून ते वाटून घेणार आहोत व्यवस्थित। आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, कारण ते पातळ व्हावं म्हणून। पाणी ॲड केल्यानंतर 1 ते 2 वेळा मिक्सर व्यवस्थित फिरवून घ्या, जेणेकरून वाटण पूर्ण बारीक होईल आणि बारीक पातळ मिश्रण तयार होईल आपल्या बटाट्याच्या रस्स्यासाठी। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कसं मी पातळ रस्स्यासाठी वाटण तयार करून घेतलेलं आहे। आणि आता इथे उकडलेले बटाटे मी व्यवस्थित सोलून घेते। आता हे बटाटे सोलून घेऊन व्यवस्थित ते बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला खिचडीसाठी रस्साही तयार होईल। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या कढईत मी खिचडी तयार केलेली होती त्याच कढईत मी हे वाटण ॲड करून त्यामध्ये अजून पाणी ॲड करते, जेणेकरून आपला रस्सा पातळ बनेल।
आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही किती माणसांसाठी खिचडी बनवताय, त्यानुसार तुम्हाला रस्सा तयार करावा लागेल आणि त्यानुसार तो पातळ किंवा घट्ट असा बनवावा लागेल. तर या ठिकाणी मी 2 वाटी जे आहे ते पाणी ॲड केलेलं आहे आणि आता मी ते व्यवस्थित हलवून घेते आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. जे मी ते केलं नाही, पण मी तुम्हाला सांगते की मीठ ॲड करा. त्यानंतर हे जे उकडलेले बटाटे आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी बारीक करून घ्यायचे, जेणेकरून आपण ते त्या मिक्सचरमध्ये ॲड करणार आहोत. आता इथे तुम्हाला पूर्ण बटाटे एकदमच बारीक नाही करून घ्यायचे, तर ते थोडेसे जाड आणि बारीक अशा पद्धतीने तुम्हाला करायचे. तर हे या ठिकाणी मी बारीक करून घेतलेले आहेत आणि ते ॲड केलेले आहेत मिश्रणामध्ये आणि आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हा जो बटाट्याचा रस्सा आहे आता तो तुम्हाला असा एकजीव करून घ्यावा लागेल आणि जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित त्याला शिजवून घ्या. ही एक झटपटी उपवासी रेसिपी आहे जी तुम्ही फक्त आणि फक्त अर्ध्या तासात बनवू शकता. पहा या ठिकाणी बटाट्याच्या रस्स्याला किती सुंदर उकळी आलेली आहे आणि आता आई माझ्यासमोर मस्त गरमागरम साबुदाणा खिचडी आणि बटाट्याचा रस्सा वाढते आहे. संपूर्ण घरात त्या फोडणीचा सुगंध पसरला आहे आणि मनही कसं शांत झालं आहे. या थाळीत कमी फक्त लिंबाचीच होती, ती तुम्ही एकदा वरून पिळलं ना की संपूर्ण डिश रेडी. या ठिकाणी खिचडी गरम गरम आहे, रस्सा थोडासा झणझणीत आहे, फक्त कमी होती ती लिंबाची. आईच्या हातचं गरमागरम जेवण समोर वाढलंय, मस्त साबुदाणा खिचडी आणि त्या जोडीला बटाट्याचा हलकासा झणझणीत रस्सा. आमची साधी घरगुती रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सुमित्रा आर्यन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे मनापासून धन्यवाद.